जग संत सुदाम बाबा महाराज सब संतन की जय। ओम नमो जियद्याम वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा देवा तू श्री गणेशु सकलार्थमती प्रकाशु मणेन वृत्तिलासु अवतारिदोई आता अभिनव वाग्विलासिनी जे चातुर्यार्थ कला कामिनी हे शारजा विश्वमोहिनी नमिनी मीरा मजरदय सद्गुरु जेने तारिलो संसार पुरु मनोन विशेष अत्यादरो विवेकावरी मनोने जानते गुरु भजे एने कृत कार्य हुईजे जैसे मूळ सिंचन सजे शाखा पल्लव संतोषती जयांचे केलिया स्मरण सकळ विद्यांचे अधिकरण तेचे वंदो श्री चरण श्री गुरूंचे। तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे ऐस्याई वरी चेतवे जेगावृत्ती इंद्रिया विषयाची निभीटी सरसीस जेगा उठी कामाची बावटी धरुनिया। ज्ञानियांचे राजे योग्यांची माऊली साधकांचे मायबाप संत सम्राट श्री ज्ञानेश्वर महाराज ज्ञानेश्वरीच्या 13व्या अध्यायामध्ये क्षेत्राबद्दल विचार सांगत असताना 35 तत्व आणि एक मिळून 36 तत्वांचा विचार पूर्ण विचार सांगत असताना तत्वरूपाने अहंकार बुद्धी मन आणि विच्छा हे तत्व मानलेलं आहे आणि त्या विच्छाबद्दल ज्ञानोबराय बोलतात तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे ऐस्याही वरी चेतवे जगावृत्ती। जी मनोवृत्ती किंवा अंतकरणाची वृत्ती भूतकाळामध्ये भोगलेल्या विषयाचं स्मरण व्हावं किंवा एखाद्या विषयाच्या वर्णनपर शब्दाने कान झाकले जावेत त्यानंतर श्रुत विषयाच्या भोगाकरता जी वृत्ती जागृत होते त्याला विच्छा म्हणतात। आपण काल विषय बघितला। अशी ही वृत्ती भूतकाळातील जो विषय आपण भोगलेला आहे त्याचं स्मरण होणं आठवण होणं आणि आठवण झाल्यानंतर ती वस्तू आपल्याला भोगावी वाटणं ही जी वृत्ती आहे त्याचं नाव विच्छा। मौली म्हणतात किंवा एखाद्या विषयाचं आपण जर वर्णन ऐकलं आणि त्या वर्णनाच्या संबंधाने आपली जी वृत्ती तयार होते त्याचं नाव विच्छा। विच्छा म्हणजेच काम आणि काम म्हणलं की विकार।
संसार करतानाही आणि परमार्थ करतानाही काम हा बलवान आहे, मोठा विकार आहे. कामासारखा वैरी जिवंत असताना आपण आपलं साध्य प्राप्त करू शकत नाही. काम म्हणजे विचाच आहे ना. कुठलाही कामना. आम्ही काल चिंतन केलं होतं भागवतामध्ये नाथांच्या. झालं हो. तो काम मोठमोठ्यांना प्रतिबंध करतो आणि म्हणूनच त्या कामाचं स्वरूप विच्छा. ती विच्छा ही प्रत्येकाला नागवते. प्रत्येकाच्या अंतःकरणामध्ये एखाद्या भोगाबद्दल जी वृत्ती तयार होते ती विच्छा, आणि ती विच्छा एक तत्व आहे क्षेत्रामध्ये. जे तत्व वर्तमान काळामध्ये इंद्रिया विषयाची भेटी, सरसीच जेगा उठी, कामाची बाहुटी धरवणिया. वर्तमान काळामध्ये इंद्रिय आणि विषय, पंचज्ञानेंद्रिय असो अथवा पंचकर्मेंद्रिय असो, त्या इंद्रियाची आणि विषयाची जर भेट झाली, इंद्रिया विषयाची भेटी, सरसीच जेगा उठी. इंद्रिय आणि विषय यांची भेट व्हावी म्हणजे तो विषय प्राप्त व्हावा. तो विषय इंद्रियाने भोगावा. हा विषय आपल्याला असावा असं उतावीळपणाचा बाहुदंड धरून जी वृत्ती वेगाने उठते, कामाची बाहुटी धरवण्या. आपली वृत्ती एखादा विषय तो भोगावा अशी जी उतावीळपणाने जे उठते, बाहुटी म्हणजे बाहुदंड धरून अत्यंत वेगाने प्रत्येक इंद्रिय आपला आपला विषय भोगण्याकरता अत्यंत उतावीळ आहेत. नेत्र रूपाला पाहण्याकरता, श्रोत्र शब्द ऐकण्याकरता, घ्राण गंध घेण्याकरता, रसना रस चाखण्याकरता, प्रत्येक विषय जो आहे त्वचा स्पर्श करता आपला आपला विषय, तो विषय संपादन करण्याकरता अत्यंत उतावीळ आहे. असावंच वाटतं माणसाला. विषय हा अत्यंत प्रिय आहे प्रत्येक जीवाला. इतका प्रिय आहे की या विषयाच्या संबंधाने माणूस विषयाची आहारी जाऊन आपलं स्वरूप विसरतो. विषय विषयाचा परिपाडू, गोड परमार्थ लागे कडू. कडू संसार, कडू विषय तो गोडू जीवाशी झाला. कडू विषय तो जीवाशी गोडू झाला. विषय विषयाचा परिपाडू. विषय हे प्रत्येक जीवाला आपल्या शक्तीने मारत असतात. विष तरी एकदा मारल, पर विषय पुन्हा 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 मारतात. असे विषय आणि त्या विषयांना इंद्रियाची भेट झाली. प्रत्येक इंद्रिय आपल्या आपल्या विषयामध्ये इतके उतावीळ आहेत, बस त्या इंद्रियांनी विषय संपादन केल्यावर भोगण्याकरता जी बाहुदंडाने उतावीळपणाने जी वृत्ती उठते, जी चिनी उठिलेपणे मना सैंग धावने, न रिगावे तेत करणे. तोंडी सुती ज्ञानोबराय बोलतात,
जियेची उठलेपणे जी वृत्ती जी उठली का, इंद्रिय आणि विषय यांची भेट झाल्यानंतर बाहुदंडाने उतावीळपणाने जी वृत्ती उठते, ती वृत्ती उठल्यानंतर मनासंग धावणे, मनाला स्वैर धावावं लागतं त्या वृत्तीमुळं. वृत्ती म्हणजे विच्छा, ती विच्छा प्रगट झाली एखाद्या विषयाबद्दल, तो विषय मला मिळाला पाहिजे. प्रत्येक जीव आपल्या आपल्या विषयाकरता मनाच्या द्वारे धावत असतो. मन स्वैर धावतं. जिच्या संगतीने जिथं प्रवेश करू नये त्या शब्द निश्चय विषयामध्ये इंद्रिय आपली तोंड खुपसतात. त्या मनाला कळत नाही हे योग्य आहे का, अयोग्य आहे का, चांगलं आहे का, वाईट आहे का. ती विच्छा पूर्ण होण्याकरता अर्थात ती वृत्ती त्या मनाला स्वैर रूपाने धावायला लावते. जिथंच प्रवेश करू नये तिथंही ते मन प्रवेश करतं. मग त्या मनाला प्रवृत्त करणारे कोण आहे? विच्छाच आहे ना. मन जरी प्रबळ असलं, मन स्वैर आहे, मनाला लगामच नाही कोणाचा, अंकुश नाही मनाला. अगोदरच मन स्वैर चंचल आणि त्याच्यामध्ये त्या मनाला कोण असं प्रवृत्त करणारे कोण? विच्छा. ही विच्छाच बलवान आहे. या विच्छेमुळंच, या वृत्तीमुळंच मन धावत असतं. विच्छा गेली, मन काय करणार आहे? विच्छाच नाही झाली, मन काय करणार आहे? मग मनापेक्षा अगोदर ही विच्छा बलवान आहे, हा काम बलवान आहे. याला आपण दमवलं पाहिजे, निरिच्छ झालं पाहिजे. निरपेक्ष म्हणा, निरिच्छ म्हणा, निरपेक्षता. अपेक्षा म्हणजे विच्छा. निरपेक्ष अंतकरण, मनामध्ये कुठलीच विच्छा नाही. विच्छाच नसणं निरपेक्ष असणं. किंवा आस, आस शब्द काय, निरपेक्ष काय, विच्छा काय. चित्ती नाही आस याचा पांडुरंग दास. आपल्या चित्तामध्ये आस आहे म्हणजे विच्छा आहे. आसक्ती म्हणजे विच्छा. निरासक्त म्हणजे वैराग्य, विच्छाच नाही. फार मोठी शक्ती विच्छा म्हणजे. विच्छा शक्ती, शक्ती विच्छा शक्ती ही प्रबळ आहे. ही विच्छाशक्ती आपण जर चांगल्या कामाला वापरली तर उद्धार होईल. देवाच्या प्राप्तीची विच्छा, संतांच्या संगतीची विच्छा, वाङ्मय पठणाची विच्छा, याला सद्वासना. सद्वासनेमध्ये शास्त्रवासना. शास्त्रवासना म्हणजे अनेक शास्त्र वाचावं वाटणं, ही वासनाच आहे, विच्छाच आहे. जन्मालाही घालणारी विच्छाच आहे म्हणजे वासना. जन्म घेणे लागे वासनेच्या संगे, तेची झाले अंगे हरिरूप. ही विच्छा माणसाला जन्माला घालते, बलवान आहे. म्हणून या विच्छेमुळं आपलं मन सैराट धावतं, स्वैर धावतं. इंद्रियाच्या द्वारे विषय मिळण्याकरता मन चांगलं बघत नाही, वाईट बघत नाही, काही नाही. मनाला धावण्याचा जो वेग आहे, जे पाय आहेत, ती विच्छाच आहे. आपण म्हणतोही माझं मन निरिच्छ आहे म्हणजे धावतच नाही. म्हणजे मनाला जे धावणं घडतं, मन धावतं प्रत्येकाचं, मन पळतं.
ते मनाला पळण्याकरता जे डिझेल आहे, जे पेट्रोल आहे, जे पाय आहेत, ही विच्छाच आहे. विच्छाच गेली पाहिजे माणसाची. माणसाने जीवनामध्ये कुठलीच विच्छा धारण करू नये, संसारामध्ये बी नाही आणि परमार्थामध्ये बी नाही. अहो, भक्तीच्या जीवनामध्ये भक्ती करताना ही विच्छा तर फार मोठं संकट आहे. भक्ती करताना काही मागणं अशी विच्छा जरी झाली तरी व्यवहार होतो. भक्ती करताना, सेवा करताना, नामचिंतन करताना काही देवाने मला द्यावं अशी जरी मुखाने नाही मागितलं, फक्त विच्छा झाली तरी ती विच्छा आपल्या भक्तीमध्ये विष घालवते. ती भक्ती न ठरता व्यवहार होतो. आपण भगवंताची सेवा करायची आणि काहीतरी मिळण्याची विच्छा मनामध्ये ठेवायची. मुखाने प्रगट नाही केली तरी अंतःकरणामध्ये विच्छा आहे ना, आणि ती विच्छा भक्तीला नासवते. भक्ती न ठरता व्यवहार होतो. घेणं आणि देणं. जिथं घेणं देणं ती भक्ती नाही, जिथं फक्त देणंच तीच भक्ती. देवाकडून काही मिळावं अशी विच्छा असूच नाही. विच्छा असू नये. आपलं कसं आहे, काही मागायचं नाही, व दिल्यावर नाही म्हणायचं नाही. म्हणजे देवाकडं जात असताना वाणीनेच प्रगट करावं असं काही नसतं. मनानेही असं आपण जर एखादा विषय देवासमोर मांडला, देवाला कळतो. म्हणून ही जी विच्छा आहे ही प्रतिबंध आहे. भागवताच्या चिंतनामध्ये भगवान नरसिंह प्रगट झाले. हिरण्यकश्यपूचा वध केला. कोणाकरता केला? भक्ताकरता केला. प्रल्हादाला उचललं आणि पूर्ण प्रेमाने असं मांडीवर घेतलं आणि विचारलं, वत्सा, मी प्रसन्न आहे, काहीतरी माग. प्रल्हादजी म्हणले, देवा आम्हाला काही नको, माग, मी प्रसन्न आहे, मी देवाचा देव, प्रसन्न आहे, माग. आग्रह केला. प्रल्हादजी म्हणायचे, देवा मला मागण्याची इच्छाच नाही, काय मागावं, काय मागावं काय. अहो, वेळोवेळी अनेक संकटामध्ये प्रत्येक वेळेला न मागता न विच्छा करता तुम्ही माझी जबाबदारीने रक्षण केलं, मला सांभाळलं. माझ्या पूर्ण विच्छा पूर्ण झाल्या. मागण्याची विच्छाच नाही मला काही. सगळ्या विच्छांचं मूळ कंद तुम्ही आहात. आणि तुम्ही मिळाल्यावर आणि काय मागायचे, आणि काय शिल्लक आहे. देवप्राप्तीनंतर काय शिल्लक असतं का? सगळ्यात उच्च आणि अंतिम टप्पा देवच आहे. देव मिळाल्यानंतर काही शिल्लक असतं का? नाही. देवाच्या आपल्याकडे काही आहे का? नाही. मग तुम्ही प्राप्त आहेत मला, मग आणि काय मागावं? विच्छाच नाही. तरीही देव म्हणले, काहीतरी माग बाबा. कसं आहे, आता तुझ्याकरता मी प्रगट झालो आहे आणि तुला जर मी काही नाही दिलं तर माझ्या अवताराचं जे प्रयोजन आहे काय सिद्ध होईल? काहीतरी द्यावं लागेल ना मला, माग. प्रल्हादजी म्हणले, देवा देतात ले हो, मागून घे. प्रल्हादजींनी सांगितलं, देवा देता ले हो, माझ्या अंतःकरणामध्ये कुठलीच विच्छा उत्पन्न होऊ नये असं मला वरदान द्या. कुठल्याच विषयाबद्दलची विच्छा निर्माणच होऊ नये. विच्छाच निर्माण नाही झाली तर मागण्याचा कुठं विषय येईल? मागतं कधी माणूस? विच्छा झाल्यावरच. मग माझ्या अंतःकरणामध्ये कुठल्याच विषयाबद्दल विच्छा निर्माण होऊ नये. विच्छेचा समूळ नाश करून टाका, हेच मला द्या.
मनशी काही मागा हिची दे गा पांडुरंगा. काही मागणं मागायचं आहे ना, मग हेच द्या. माझ्या अंतकरणातली ही विच्छा नावाची जी वृत्ती आहे हिचा समूळ नाश करून टाका. विच्छा संपतच नसते माणसाची, विच्छा संपत नाही. ज्याची विच्छा संपली तो ब्रह्मरूप झाला. बरोबर आहे. ब्रह्मरूप गोडी जयाची फावली, वासना निमाली समूळ ज्यांची. वासना समूळ ज्यांची निमाली मिली, त्यांनाच ब्रह्मरूपाची गोडी फावली. ब्रह्मरूपाची गोडी चाखायला मिळाली, अनुभवात आली, कधी वासना गेल्याशिवाय नाही. समूळ वासना गेली पाहिजे. वासना ओढाळे आणि या वासनेमुळंच सगळा विश्वाचा व्यवहार आहे, पसार आहे. आपण चिंतन काल केलं होतं. ही वासना एवढी प्रबळ आहे की देवालाही सोडित नाही. या विश्वाचा पसारा मांडावा ही काय देवाला वासनाच आहे ना, विच्छाच आहे ना. देवालाही एक रूपाने न करमता देवाला वाटलं मी अनेक रूपाने व्हावं, ही विच्छा झाली. या विश्वाचा पसाराही मांडण्याकरता विच्छाच कारणीभूत आहे. आणि हीच विच्छा समूळ गेली रे गेली, ब्रह्मभावरूपता प्राप्त होते. म्हणजे ब्रह्मभावाला मूळ प्रतिबंध कोण आहे? विच्छाच आहे. आपली विच्छा गेली पाहिजे. सांगायचा मुद्दा इथं, जी विच्छा मनाला स्वैर धावायला भाग पाडते. हो, शास्त्र निषिद्ध विषयामध्ये इंद्रिय आपली तोंडे खूप असतात. शास्त्राने ज्या विषयाला निषिद्ध मानलेला आहे हे तुम्ही विषय सेवन करू नका. तो विषय निषिद्ध आहे. निषिद्ध विहित हे शास्त्राने का सांगावं बरं? बरं, सगळ्या वस्तू भगवंताने निर्माण केल्या कशा करता? सुखा करताच ना हो. जे निर्माण केलं ते पवित्रच आहे. शास्त्र विहितच आहे. शास्त्र नाही, विहितच आहे. कारण देवाने निर्माण केलं आहे. प्रत्येक वस्तू जर देवाने निर्माण केली असेल तर मग निषिद्ध आणि विहित हे आपण का ठरवायचं? आपण म्हणजे शास्त्राने का ठरवायचं? आता कांदा लसण हे कुणी केलं आहे? देवानेच केलं आहे. कांद्यामध्ये लसणामध्ये हा जवळचा पदार्थ म्हणून घेतला बरं का, आपल्या अतिपरिचयाचा, रोज स्वयंपाकात माणूस वापरतो. ज्याला निषिद्ध म्हणण्याची ताकद नाही आपली. काय आहे? जसं उघड उघड आपण काय म्हणतो, मद्यपान करणं, हिंसा करणं हे निषिद्ध आहे. आम्ही मान्यही करतो की हिंसा करणं, मद्यपान करणं हे निषिद्ध आहे, आम्ही मान्य करतो. परंतु खोटं बोलणं, कांदा खाणं, लसण खाणं हे निषिद्ध आपण मानतो का? इतकं नुसतं शब्द कानावर पडलेत, चांगलं नसतंय बाबा, पण निषिद्ध मानतो का? नाही मानत. बरं, आपण म्हणतोही सगळं जगच देवरूप आहे. मग देवरूप आहे तर मग एखादी वस्तू निषिद्ध, एखादी विहित असं का? ते एकच आहे, आपला आपला स्वभाव. वस्तू पवित्रच आहे, पण वस्तूची जी उपाधी आहे ही उपाधी माणसाला अपाय करणारी असते. तसं माणूस चांगला आहे हो, पण स्वभाव वाईट आहे ना. माणूस चांगला आहे पण स्वभाव गुण. बरं, माणसाकडून अपाय नसतोच, अपाय असतो स्वभावाकडून. त्याचा स्वभाव माणसाला काय करतो? अपायच करतो. काही काही माणसाला असं चाडी करण्याची सवय असते. सवय म्हणजे स्वभाव. त्याच्या पोटात राहतच नाही, चाडी केल्याशिवाय जमत नाही. चाडी करणं स्वभाव आहे, जातच नाही स्वभाव. काही काहीच बरं का, सर्वांना नाही. हा स्वभाव
वाईट आहे. माणूस चांगला आहे पण स्वभाव वाईट आहे ना. मग तो स्वभाव वाईट असल्यामुळं मग त्या माणसापासून दूर राहायचं. का? स्वभाव वाईट आहे. तसं कांदा वाईट नाही, लसण वाईट नाही, लसणाचा स्वभाव वाईट आहे, कांद्याचा स्वभाव वाईट आहे. आणि का वाईट म्हणायचं? तर तो स्वभाव आपल्या साध्याच्या प्राप्तीकरता प्रतिबंध करतो, आडवा येतो. तो स्वभाव त्या वस्तूचा आपल्याजवळ आल्यावर आपलं साध्य आपल्याला प्राप्त होत नाही. उन्मादक आहेत ते पदार्थ. कांदा उन्मादक आहे, लसण उन्मादक आहे. लसण क्रोधाला उत्पन्न करतो आणि कांदा कामाला प्रोत्साहन देतो, उन्माद करतो. काम आणि क्रोध हे वैरीत परमार्थामध्ये बी आणि संसारामध्ये बी. मग त्यांना जे उत्पन्न करणाऱ्या वस्तू आहेत, सवयी आहेत, लक्षणं आहेत, मग त्यांना निषिद्ध मानलं. सांगायचा मुद्दा तर अशाप्रमाणे जिथं शास्त्र निषिद्ध वस्तू मानतंय तिथंही मन खुपसतंय. का? तर विच्छा 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 ही विच्छा त्या मनाला स्वैर धावायला भाग पाडते. मग अशी ही विच्छा माऊली म्हणतात, जिये वृत्तीची आवडी बुद्धी होय वेडी विषयाजिया गोडी ते गाविच्छा. काय कमाल आहे माऊलींची. माऊली म्हणतात, ज्या भोगवृत्तीच्या आवडीमुळं बुद्धी विचारहीन होऊन वेडी होते. हा प्रत्यक्ष अनुभव आहे बरं का. माणसं जे स्वैर वागतात याच्यामुळंच, इच्छेमुळंच विच्छा पूर्ण झाली पाहिजे. आता काही काहीची विच्छा चांगली असतेच, असं कशावरून? संसारात तर असं प्रत्येकाच्या म्हणण्यापेक्षा बहुतांश लोकांच्या विच्छा ह्या वाईटच आहेत. त्याचा परिणाम चांगला होतच नाही. परमार्थ करताना विच्छा असावी देव भेटीची, संत भेटीची, संत वाङ्मय वाचनाची, सेवेची, वारीची, भक्तीची, भजनाची ही विच्छा असावी ना. परंतु परमार्थामध्ये विच्छाच नाही आणि संसारामध्ये विच्छेला कमीच नाही. एक संपली दुसरी उभाच. घर नव्हतं, घर बांधलं बाबा, झाली इच्छा पूर्ण. इच्छा पूर्ण, स्वप्नपूर्ती आहे का नाही? इच्छापूर्ती. माणूस लिहितं बी, बरं घर बांधलं म्हणजे संपली का विच्छा? मग आता संपली का विच्छा? नाही. हां, घराचं दुसरी आलीच, फक्त रूप बदललं. विच्छा कायमच आहे, रूप बदललं. घर बांधलं की आता मुलगा लग्नाला आला आहे, आता घर बांधलं, लग्न झालं पाहिजे, विच्छाच आहे ना. ही विच्छा संपतच नाही. बरं जाऊ द्या लग्नाबद्दल. घरातल्या वस्तू नुसतं घर बांधल्यामध्ये झालं का? मग घराला कलर विच्छाच आहे. मध्ये अनेक वस्तू आहेत ना हो, जेवढं जमवावं तेवढं कमीच. अहो रावणाला कमी पडलं, रावण तर त्रिभुवनात फिरायचा, पाताळात गेला तिथली वस्तू आणायचा, आवडली की आणायचा आणि लंकेत ठेवायचा. त्यांनी चौकडले पदार्थ गोळा केले होते, स्वर्गातले, पाताळातले. जिथं जाईल तिथं जी वस्तू आवडली आणून लंकेत ठेवली. लंकेत काय कमी होतं? तरीही विच्छा पूर्ण झालीच नाही. तो म्हणायचा, माझ्या लंकेच्या भोवती सागराचा वेढा आहे आणि जे पाणी आहे का, हे खारट पाणी, त्या पाण्याला गोड करण्याची इच्छा आहे माझी. सागराचं पाणी गोड करावं ही माझी इच्छा आहे आणि पूर्ण नाही झाली. आणि स्वर्गावर माझं साम्राज्य आहे, देव माझे बंदिस्त आहेत. मग त्यांच्यावर असणारं कंट्रोल राहण्याकरता मला शिडी बांधायची. एक सोन्याची असो लोकांना जे शिडी बांधायची विच्छा आहे माझी. बांधता आली का? नाही आली. म्हणजे विच्छा पूर्ण होतच नाही. बरं ती विच्छा कामाची तरी काय?
काय परिणाम? काहीच परिणाम नाही. परमार्थातली इच्छा असावी तर काहीतरी उपयोगाची, काहीतरी असणारं आपलं साध्य प्राप्त होण्याची किंवा असं हिताची होईल. भाव एवढाच आहे, अशी ही इच्छा. जीववृत्तीची आवडी, आवड म्हणजेच इच्छा की. आवड म्हणजे काय? थोडं पर्यायी शब्द वेगळा. आवड, मला आवड आहे, माझी इच्छा आहे. आवड म्हणलं काय आणि इच्छा म्हणलं काय? कधी कधी माणूस पर्यायी शब्द वापरतो का नाही? मला हे आवडतं, माझी इच्छा आहे. इच्छा म्हणजे इच्छेच्या पहिलं एकदम सुरुवातीचं जे स्वरूप आहे माझं आवड आहे. आवड निर्माण होते आणि आवड निर्माण झाल्यावर जी आवडीची वस्तू आहे ती मिळावी अशी वृत्ती होणं म्हणजे इच्छा. म्हणजे पहिल्यांदा आवड, जी आवड आहे तीच मिळावं वाटतं ना माणसाला. ज्याबद्दल आवड नाही ती वस्तू मिळावी अशी इच्छा होते का माणसाला? ज्या गोष्टीने आपल्याला असताना का दुःख होतं आहे, अपाय होतो आहे, अशा वस्तूबद्दल माणसाची आवड असती का? काय आवडतं माणसाला? आवडतं काय? तर जे बरं वाटतंय, आपल्या मनाने ठरवलंय हे बरं आहे, ते आवडतं माणसाला. मग आवडलं की इच्छा होते आणि इच्छा झाली की मनाला स्वैर धावायला लावते. ज्या भोगवृत्तीच्या आवडीमुळं बुद्धी विचारहीन वेडी होते. बुद्धीलाही कळत नाही. बुद्धी ही कूटस्थ आणि जीवात्म्याच्या मध्यभागी वसलेली असताना या बुद्धीला दोन्हीकडून जे तट आहेत हे मोठ्यांचे तर कूटस्थ आणि जीवात्मा या दोघांच्या मध्ये बसलेली बुद्धी निश्चय करण्याचं काम करते, निवाडा करण्याचं काम करते. परंतु या इच्छेच्या आहारी जाऊन जी भोगवृत्ती आहे, भोगवृत्तीच्या आवडीच्या संबंधाने ही बुद्धी वेडी होते. तिला चांगलं कळत नाही आणि वाईट कळत नाही. बुद्धी विचारहीन होऊन वेडी होते. सारांश, ज्या वृत्तीला विषय भोगाची गोडी लागते असते तिला इच्छा म्हणतात. विषय भोगण्याची इच्छा. या विषयाचा पगडा पूर्ण विश्वावर आहे. विश्वावर शास्त्राने वर्णन करताना एक एक विषय एका जीवाचा घात करतो. एक एक विषय एका जीवाला नाश करतो. आणि पंच विषय आपल्याकडे येतं. आपलं काय होईल? एका विषयाने जीवाचा घात घडला का नाही? शब्द, पहिल्यांदा हो शब्द स्पर्श रूप रसगंध. तुम्ही पतंग म्हणले, पतंगा रूप विषय. आपण पहिल्यांदा शब्दाने घेऊ. शब्दाने कोण गेला? हरण गेलं. हरिण नावाचा प्राणी शब्द या विषयाने मरण पावला. शब्द स्पर्श, हत्ती नावाचा जो प्राणी आहे, हत्ती एवढा मोठा आहे, स्पर्श या गुणाने विषयाने मरण पावला. शब्द स्पर्श रूप, तुम्ही म्हणजे पतंग, पतंग नावाची पाकोळी रूप विषयाने गिळली, खलास झाली. रस नावाचा विषय मासा मरण पावला. आणि गंध नावाचा असा जो विषय आहे भुंगा, कमळामध्ये त्या फुलामध्ये अडकला आणि मरण पावला. सांगायचा मुद्दा, एका प्राण्याला आपल्या जीवाला गमवावं लागलं या विषयामुळं. एकच विषय नव्हता त्यांचा. हत्तीला एकच विषय, रूपाचा विषय नाही तर स्पर्शाचा विषय. हरणाला स्पर्शाचा काही संबंध नाही. शब्द, सुंदर गायन हा विषय. एक विषय जर माणसाच्या जीवाला घात करतो तर पाचला पाच एकत्र आल्यावर माणसाची काय अवस्था होईल? एक विषयाने प्राणी मरतो तर आपलं काय होईल? पाचला पाच विषय आपल्याकडे येतं. शब्द, स्पर्श, रूप, रस आणि गंध या पाच विषयाचा पगडा आपल्या अंतःकरणामध्ये आहे. आणि प्रत्येक विषय
हा आपल्या आपल्या प्रभावाने माणसाला मोहित करतो. मोहित विषय इतका गोड वाटतो माणसाला की तो विषय भोगत असताना त्याला बाकीचं काहीच कळत नाही. म्हणून तर जग त्या वाटेवर आहे ना. अहो सगळं माहिती माणसाला, माहिती नाही का? माणूस म्हणतो बी हो काय खरं आहे हो, पाण्यावरला बुडबुडा म्हणतो का नाही? काय खरं आहे माणसाचं? क्षणभंगूर काहीच भरबसा नाही. आज आहे उद्या नाही, सत्ता काळाची बाबा असं म्हणतो तरी जमाच करतो. आपलं काहीच नाही असं तोंडाने म्हणतो, पण विषय समोर आल्यावर नाही म्हणत नाही. अहो आपण त्या हरणाला, हत्तीला, पतंगाला नावं ठेवायला लागलो. आता मला सांगा तुम्ही, त्या तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं असतं तंबाखू चगळणं मृत्यूला जवळ करणं आहे. हां हां ते म्हणतो ना मी, किती विषयाच्या आहारी जाणे. किमान बरं का, तंबाखूच्या पुडीवर लिहिलेलं आहे की तंबाखू चगळणं तुम्हाला असणारं घातक आहे, तुमच्या या प्रकृतीला अपाय करणारं आहे. आता लिहिलेलं आहे का नाही? बरं लिहिलेलं म्हणजे आपल्याला माहिती नाही का? अप्रत्यक्ष अनुभव बघितले नाहीत का? पण लोक काय म्हणतात, छे छे. अहो ज्यांनी व्यसनं केले नाहीत ते काय मेले नाहीत का? चुक आहे का बरोबर आहे? बरोबर आहे. ज्यांनी व्यसनच केलं नाही तो का अमर आहे का? मेलाच ना. मग हे खाल्ल्यावर मरत आहेत काय? नवल आहे काय? वेगळं आहे का? तंबाखू खाल्ली म्हणजे माणूस मेला, आणि ज्यांनी खाल्ली नाही तोही मेला. मग खाल्लेली बरी ना, खाल्लेली बरी. काहीतरी माणसाला व्यसन असलं पाहिजे, असलं पाहिजे का नाही? काहीतरी व्यसन चांगलंच आहे, पण चांगलं व्यसन कोणतं? परमार्थाचं. हे हो, हे व्यसनच आहे. हे व्यसन लागावं. व्यसन म्हणजे आवड. हे सांगायचा मुद्दा. माणसाला माहिती आहे, सगळं माहिती, परंतु वृत्ती तशी होत नाही ना. आणि वृत्ती होत नाही म्हणजेच ही विषयाची गोडी. विषयाची गोडी, त्या प्रभाव विषयाचा, मादकता, प्रत्यक्ष अनुभव आहे. दारू पिणाऱ्या माणसाला किती समजून सांगा, त्यालाही कळतंय संसाराची राख व्हायला लागली. 4 माणसं मला बोलायला लागलेत, पाहुणेही मला जवळ करीत नाहीत, हाड करतेत, माझा अपमान होतो, नालेमध्ये पडावं लागतं कधी कधी, मुलगाही धड बोलत नाही, सगळं अनुभवात आहे. पण सुट्टी का? मादकता, विषयाची गोडी इतकी मोठी आहे की आपल्याला गिळून टाकते. आपलं मनोबल कमी पडतं. मनोबल. कोणताही व्यसनाचा विषय त्यागायचं म्हणलं त्याचं मनोबल मोठं पाहिजे, मनाची ताकद वाढली पाहिजे. मन अत्यंत बलवान आहे, पण त्या मनाला असणारं चांगलं बल मिळालं पाहिजे. आणि चांगलं बल मिळण्याकरता मनाला एकच पर्याय, तो म्हणजे विचार. कारण मनाला पटतं ते विचारातच. योग्य तो विचार, विचाराचा अंकुश पाहिजे माणसाकडं. आणि कोणता विचार? तो विचार म्हणजे परमार्थातला विचार, संत विचार, संत वाङ्मय, हाच विचार आहे. आणि संत वाङ्मय माणसाकडं असलं पाहिजे. असो सांगायचा भाव, या भोगवृत्तीच्या आवडीमुळं बुद्धी विचारहीन होऊन विडी होते. आणि सारांश, ज्या वृत्तीला विषय भोगाची गोडी असते तिला विच्छा म्हणतात. आणि इच्छिल्या सांगडे इंद्रिया आमिष न जोडे, तेत जोडे ऐसा जो डाव पडे तेची द्वेषू. इच्छा आणि द्वेष हे द्वंद्व आहे. जी इच्छा पूर्ण झाली,
आनंद वाटतो, सुख वाटतं. पण इच्छा अपूर्ण राहिली, इच्छा पूर्ण नाही झाली, लगेच द्वेष निर्माण होतो अंतःकरणामध्ये. द्वेष हा दोष आहे. आणि इच्छाप्रमाणे इंद्रियांना जेव्हा विषयाचं खाद्य मिळत नाही, त्या इंद्रियांना तो विषय प्राप्त करता येत नाही, तो विषय मिळत नाही, मग तेव्हा साहजिकच आहे ना हो. गृहीत धरा, मी तुमच्याकडं असं काही कामाकरता काही विच्छा घेऊन आलेलो आहे, काही विच्छा आहे मनामध्ये, तुम्ही काम करणार आहेत आणि म्हणून आलो आहे, आणि तुम्ही सांगितलं की हो माझ्याकडून ते काम होत नाही. मग विच्छा जर पूर्ण नाही झाली, तुमच्याबद्दल माझ्या मनामध्ये काय होतं पुन्हा? मग द्वेष होतोच, द्वेष. म्हणून देवाकडेही मागताना सांभाळून मागा. कारण देवाचं कसं आहे, दिलं तर दिलं, नाही दिलं. कर्म धर्म संयोग, देवाकडे वस्तू मिळालीच पाहिजे असा आग्रह धरू नका. मागून बघा, दिलं तरी समाधान, नाही तरी समाधान. कारण देवाचं कसं आहे, जर आलं रेषेमध्ये तर देऊन टाकलं, काय घेणं नाही देणं नाही. आणि जर रेषेच्या बाहेर असेल तर देव देतच नाही. देव देतो बरं कोणाचं? तुमचंच. गोपाळांना तर दही दूध लोणी जे दिलं, कोणाचं दिलं? त्यांचंच दिलं ना. देवाने जवळचं काय दिलंय? बरं आज बी जो देव देतो तर कोणाचं? आपलंच आपल्याला देतो. बरं कसं? रेषेमध्ये आल्यावर. म्हणजे कर्म धर्म संयोगाने जर एखादा योग जुळून आला तर भगवान परमात्मा देतोही. परंतु जर कर्म धर्म संयोगाच्या फार वेगळा असेल, त्याच्या अदृष्टात नसलच, अदृष्टात म्हणजे कर्मभोगात जर नसल तर देवही देत नाही. का देत नाही? कसा देईल? अहो त्याला बंधन आहे, सीमा आहे देवालाही. देवही त्या बंधनाचं पालन करतो. शक्ती असली तरीही कर्माचं बंधन देव उल्लंघन करीत नाही. तुमचं कर्म तुम्हीच भोगायचं, तिथं मी काहीच करणार नाही. शक्ती असली तरीही मला करता येत आहे तरी मी करणार नाही. कारण का? एकाचं करायचं आहे का? ही व्यवस्था आहे. इथं सवलत नाही, सवड नाही. सवलत तुमच्याकडे आहे. 5% 10% 20% ही सवलत तुमच्याकडे, आमच्याकडे नाही. इथं माफीच नाही, सवलतच नाही. कारण देवाकडं येणारा वर्ग एक आहे का? हजारो कोटी लोक येतात, आपली आपली व्यथा मांडतात. परंतु त्या व्यथेला निवारण करण्याकरता कर्म धर्म संयोगाने काही विरळे लोक, मोजकेच लोक, त्यांना सर तो विच्छेचा परिणाम किंवा जो आवडीचा परिणाम त्यांना पूर्ण होतो. विच्छा पूर्ण होते. देवाकडे विच्छा प्रगट केली, पूर्ण होते काय? आणि जर झाली असती तर डॉक्टर लोक किंवा दुःखी माणसं दिसली असते का माणसाला? आता रोगी माणसाला रोग आवडतो का? मौलीची उभी नाही का? रोगू काही रोगी या, आवडे दरिद्र दरिद्रिया, बरी भोगवी बळी या अदृष्ट जेणे. रोगी माणसाला रोग आवडत नाही आणि गरीब माणसाला गरिबी आवडते का? अहो सगळ्यात मोठं दुःख आहे ते. कोणत्याच गरीब माणसाला गरिबी आवडत नाही. मग गरिबी जावा तो प्रयत्न करत नाही का? अहो प्रत्येकाचा प्रयत्न आहे ना. भंगार गोळा करणाऱ्यापासून तर हिरा ऐकणाऱ्यापर्यंत प्रत्येक व्यापारी, प्रत्येक मनुष्य माझी गरिबी गेली पाहिजे हाच उद्देश आहे ना. जाते का? प्रत्येक रोगी माणूस रोग गेला पाहिजे म्हणून असणं प्रयत्न करीत नाही का? जातो का? रोगू काही रोगिया, आवडे दरिद्र दरिद्रिया, परी भोगवी बळिया अदृष्ट जेणे. शास्त्र म्हणतंय
पहिलं दुःख आहे रोगराईचं, 2 नंबरला गरिबीचं आणि शेवटला जन्म मरणाचं दुःख आहे. आम्हाला 2 दुःख माहिती आहेत, रोगराईचं आणि गरिबीचं. आणि ते दुःख अदृष्टाधीन आहे, जातच नाही. जितका भोग सांगितलेला एखाद्या पापाचा तितका 1 दिवस 2 दिवस 5 दिवस 10 दिवस तेवढा भोग संपल्याशिवाय तुम्ही गोळ्या खा नाही तर सिरप प्या. इति रोगाची आरोपे, तेवढा भोग दिल्याशिवाय जातच नाहीत. तुम्ही कितीही औषधं घ्या, म्हणजे मग डॉक्टर वेळेत का ते वेळेत कशा आम्हाला माहीत नाही, ते वेळेत का शाने आपल्याला सांगायचं बी नाही. फक्त एवढं आहे, जेवढा कर्माचा भोग आहे तेवढा संपल्याशिवाय तुम्ही असणारं मोकळे होतच नाहीत. कर्मभोग भोगावाच लागतो. एखाद्या वेळेस जर भोग संपत आला आणि दाखवून 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 मग थकला आणि गावातल्या माणसाकडून आंगुरा करतो. आता आंगुरा नुसतं म्हणजे काय, नुसतं आंगुरा लावलाय, राख लावली कपाळाला आणि लगेच फरक पडतो. मग ते फरक अंगाऱ्याने पडला. हां, उत्तर दिलं बाबांनी. तुका म्हणे भोग असं रे, गुण येते भोग संपला ना हो. माणूस म्हणतो लय महाराज भारी राहतो, लय गुण येतोय, महाराज लय भारी. अरे महाराज भारी नाही, भोग संपला. भोग संपला की गुण आलाच. आता कसं आहे बरं का, हे प्रत्येकाच्या वाट्याला आहेच आहे. मग तेही असणारं भोग, हे तेही रोग. तुम्ही म्हणता मग डॉक्टरचं कसं काय करायचं, त्यालाही पर्यायी सांगाल तुम्हाला की जो रोग असतो, जो भोग असतो, जे दुःख असतं, जी पीडा असते, ही 3 प्रकारची: आदिदैविक, आदिभौतिक आणि आध्यात्मिक. आदिभौतिक जी पीडा आहे आपल्या खाण्यापिण्यातून, आहाराविहारातून जी निर्माण झालेली, आपले जे दोष आहेत कफ पित्त वात यांच्या प्रकोपामुळं, दोषामुळं जे निर्माण झालेला रोग आहे, तो मात्र रोग काय संबंध नाही अदृष्टाचा, संबंध तुमच्या प्रकृतीचा आहे. मग तो संबंध असल्यामुळं डॉक्टरकडे जा, औषध घ्या आणि रोगमुक्त व्हा, सांगायचा भाव. अशाप्रमाणे माणूस या विच्छेमुळं, आपला विषय काय विच्छा, विच्छा, आणि ही विच्छाच माणसाला काय करते, कुठंही ही विच्छा, विषयाची गोडी, हा विषय माणसाला जिथं जाऊ नये तिथं जाण्याला भाग पाडतो. अर्थात माऊली म्हणतात, इच्छेप्रमाणे इंद्रियांना जेव्हा विषयाचं खाद्य मिळत नाही तेव्हा ते खाद्य कोणत्याही परिस्थितीमध्ये मिळालंच पाहिजे. आणि त्याकरता त्या विषयाच्या प्राप्तीच्या मार्गामध्ये आड येणाऱ्यांचा नाश झालाच पाहिजे, अशी जी मनात वृत्ती होते त्या वृत्तीला द्वेष असं म्हणतात. द्वेष हा येतोच. जर कामना पूर्ण नाही झाली तर द्वेष निर्माण होतोच. द्वेष म्हणजेच क्रोध, सोपं सांगायचं. इच्छा म्हणजेच काम. एखादा काम म्हणजे विच्छा, एखादी कामना म्हणजे विच्छा आम्ही प्रगट केली एखाद्या देवाबद्दल आणि देवाने पूर्ण नाही केली तर माणूस देव बदलतो. म्हणजे काय बदलतो, म्हणजे काय, त्याचा राग येतो, देव चांगला नाही तो, मग तो देव बदलायचा आणि दुसरा धरायचा. आपण करत नाहीत का असं, या देवाला त्या देवाला त्या देवाला त्या देवाला. आपण देव बदलतो, कामना तीच आहे. अहो कामना तीच धरून देवाकडे गेले, पण ती कामना पूर्ण होण्याकरता तुमच्या अदृष्टात जर तो भोग नसेल तर देव काय करणार आहे. मग नाही पूर्ण झाली की द्वेष. मग द्वेष निर्माण झाल्यानंतर दोष कोणाचा आहे, देवाचा का तुमचा? आपला दोष आहे. द्वेष निर्माण होऊ नये पण होतो ना. हा द्वेष माणसाच्या बुद्धीला वेड करतो. म्हणजे विच्छा द्वेष, द्वेषही माऊलींनी इथं स्वीकारला आहे. आणि तो द्वेष
विच्छेच्या विरुद्ध घडलं की द्वेष येणारच. आता यावरी सुख ते एवंविध देख, जेने एकेची आशेख विसरे जीव. आता सुखाबद्दल, सुख कशाला म्हणतात? द्वेष कळाला, विच्छा कळाली, मन कळालं, मनाच्या अगोदर इंद्रिय कळाले, पंच ज्ञानेंद्रिय पंच कर्मेंद्रिय, त्याच्या अगोदर पंचप्राण कळाले, त्याच्या अगोदर बुद्धी कळाली, त्याच्या अगोदर अव्यक्त कळालं, त्याच्या अगोदर अहंकार कळाला, त्याच्या अगोदर पंचमहाभूत कळाले. हे 35 तत्वांचा विचार माऊली आपल्यासमोर मांडतात. आता सुख म्हणजे काय? सुखाबद्दल बोलणार आहेत माऊलींच्या अंतःकरणामध्ये. काय सुखाची काय व्याख्या आहे आपण बघणार आहोत. आपण उद्याला पाहू. पुंडलिक वरदारी विठ्ठल, पंढरीनाथ भगवान, माऊली ज्ञानेश्वर महाराज, जगद्गुरु तुकाराम महाराज, शांती ब्रह्म एकनाथ महाराज, मंगलमूर्ती रामलिंग चौंडेश्वरी माता की जय. पवनसूत हनुमान महाराज.